कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। प्राप्त राज्यस्य रामस्य राक्षसानां वधे कृते आजग्मुर्मुनयः सर्वे राघवं प्रतिनंदितुम। रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं कथन आपण करतो आहोत। शेवटचं एक कांड आपल्याला विचारात घ्यायचं राहिलेलं आहे। आज त्या कांडाचा संक्षिप्त विचार करून आपण या रामकथेची सांगता करतो आहोत, कार्यक्रमाची सांगता करतो आहोत। रामचंद्र प्रभूंचं चरित्र हे अतिशय महनीय चरित्र आहे। आपल्या जीवनामध्ये रामचंद्र प्रभूंचं चरित्र हे फार वेगळ्या रूपानं कार्य करतं। रामचंद्र प्रभू हे मानव योनीमध्ये जन्माला आले, ते जरी परब्रह्म असले तरी त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की मला देवत्व देऊ नका, मी माणूस आहे, मला माणूस राहू द्या, मी दशरथात्मज आहे। हे सांगण्याचा हेतू काय होता याचा विचार काल आपण करून आलो। मनुष्य रूपामध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा अवतारही मनुष्य रूपात झाला, पण भगवान श्रीकृष्णाने मनुष्य रूपामध्ये येऊन सुद्धा असं काहीतरी अमानवीय कार्य केलं की मनुष्याला तो अवतार म्हणून मानावा लागला आणि त्या गुणांची प्राप्ती आपल्या ठिकाणी होईल याचा विचार करता आला नाही। पण रामचंद्र प्रभूंच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला असं म्हणता येणार नाही। रामचंद्र प्रभूंनी जे गुण आपल्याला दाखवले, त्यांच्या जीवनातून ज्या गुणांची अभिव्यक्ती झाली, ते सगळं जर आपण बघितलं तर ते गुण आपल्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून घेता येऊ शकतात याचा विश्वास रामचंद्र प्रभूंच्या जीवन चरित्रातून आपल्याला प्राप्त होतो। त्याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो। रामचंद्र प्रभू हे एकूण रामायण जर आपण पाहिलं, आपल्याला पुढे बोलावंच लागणार आहे, पण एकूण रामायण जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे रामायण आहे काय। भगवान श्रीकृष्णाची कथा जशी जगभर जाते, जशी ती कथा सगळ्या ज्यांचा आपल्या भगवान श्रीकृष्णाशी संबंध नाही अशाही ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला दिसतं। परंतु रामायण ही काय कथा आहे, थोडक्यात बारकाईनं बघायचं झालं तर ती एका परिवाराची एक कौटुंबिक कथा आहे। कुठून सुरू झालं? रामचंद्र प्रभूंच्या जीवन चरित्राचा विचार केला तर त्यांना एका नवऱ्याने आपल्या बायकोला 2 वर देणे, त्यानंतर त्याला संतती होणे, त्यानंतर त्या संततीतल्या एका पुत्राला मुख्य म्हणून नेमणे, आणि मुख्य म्हणून नेमत असताना एका बायकोनी मध्ये पडून याला मुख्य न नेमता माझ्या मुलाला मुख्य नेमान, याला घराबाहेर पाठवून द्या असं म्हणणं, ही एक कौटुंबिक कथा झाली। एक कौटुंबिक कथा आहे, एका कुटुंबापुरती ती मर्यादित आहे। आणि कुटुंबापुरती जर ती मर्यादित असेल तर आम्ही त्याचा विचार का करावा? हे कुटुंब काही आमचं कुटुंब आहे का? आम्ही त्याचा विचार का करावा? ज्याच्या त्याच्या कुटुंबामध्ये अशा अनेक कथा घडत असतात। आपण काय प्रत्येक कुटुंबाला असं करतो का की एखाद्या कुटुंबामध्ये काही घटना घडली की आपण लगेच रामेश्वर सारख्या ठिकाणी येतो, त्या कुटुंबात घडलेल्या घटनेविषयी 8-8 दिवस बोलायला लागतो, असं झालंय का? असं काही नाहीये। मग रामायण ही जर एका कुटुंबापुरती मर्यादित कथा असेल तर त्याचा विचार का करायचा? प्रत्येकाला आपल्या जीवनातला वैयक्तिक जो भाग आहे त्याच्या संबंधानं गौप्य काही गुप्तता राखणं हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे। वैयक्तिक जीवन किती मर्यादित ठेवायचं? रामचंद्र प्रभूंचं जीवन त्यांच्या घरात घडणारी घटना आहे। मुलाचं आणि आईचं भांडण आहे, नवऱ्याचं आणि बायकोचं भांडण आहे, आईचं मुलाचं काही सामंजस्य आहे, एकमेकांबद्दल काही श्रद्धाभाव आहे, एकमेकांबद्दल प्रेम आहे, एकमेकांबद्दल वैरभाव निर्माण झालेला दिसतो। याची चर्चा करायची कशा करता करायची? त्यांच्या कुटुंबाचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न झाला तो, आम्ही का त्याची चर्चा करायची? त्याचं उत्तर मी थोडंसं देऊन जातो। ही एका परिवाराची कथा आहे, हे बरोबर आहे, पण हा परिवार कोणता आहे याचा आपण विचार केला पाहिजे। मला पुन्हा एकदा नारायण स्वरूप स्वामी वरदानंद भारतींचं स्मरण होतं। त्यांनी एका लेखामध्ये फार सुंदर वाक्य लिहिलंय। आपण एका लेखामध्ये म्हणताना असं म्हटलंय की दुसऱ्याच्या प्रपंचात आपण डोकावू नये, हे खरं आहे। ऐका, फार सुंदर वाक्य त्यांनी लिहिलंय, विचार करायला लावणारं वाक्य आहे। दुसऱ्यांच्या प्रपंचामध्ये आपण डोकावू नये, हे खरं आहे,
पण लोकांनी आपल्या प्रपंचात डोकावूही नये इतका आपला प्रपंच वाईटही असू नये. लक्षात घ्या वाक्याचं गांभीर्य काय आहे ते. दुसऱ्यांच्या प्रपंचात आपण लक्ष घालू नये, पण आपल्या प्रपंचाकडे कोणी ढोंकू नये, बघू नये इतका आपला प्रपंच वाईटही असू नये ना, वाईटही असू नये. रामचंद्र प्रभूंच्या जीवनातला हा व्यक्तिगत भाग झाला, परंतु मुद्दा तोच आहे की हे जे कुटुंब आहे आणि हे कौटुंबिक कथा आपण मानतो, हे कुटुंब फक्त रामाचं कुटुंब म्हणून मर्यादित नाहीये. रामाचं कुटुंब म्हणून मर्यादित नाहीये. अरे हे तर आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या घटना आहेत. जेव्हा एखाद्या कुटुंबात घडणाऱ्या घटनांना समष्टी रूपत्व येतं, त्यावेळेला कोणत्याही माणसाला त्या कुटुंबाला व्यक्तिगत रूपानं बघता येत नाही. त्याला आपलाही अंतर्भाव त्या कुटुंबामध्ये करावा लागतो. प्रत्येकाच्या घरात घडणाऱ्या कथा आहेत. आणि नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये या सगळ्याचं चिंतन करताना त्याची जी लक्षणं केलेली आहे ती जर आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की या ज्या राण्या होत्या त्या कोण आहेत, त्याच्यातली सद्बुद्धी कोण आहे, दुर्बुद्धी कोण आहे, कुबुद्धी कोण आहे, मंथरा कोण आहे, असं जर आपण बघितलं तर आपणही त्याच्यातलेच आहोत हे आपल्याला लक्षात येतं. कधी कधी आपल्याला सद्बुद्धी होते, आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे, पण ती बुद्धी सद्बुद्धी होण्याकडे आपला प्रवास न होता ती जर दुर्बुद्धी व्हायला लागली, कुबुद्धी व्हायला लागली, मंदबुद्धी व्हायला लागली, तर आपल्याही घरामध्ये ते रामायण घडू शकतं. कोण आहे हा दशरथ? दशरथ म्हणजे 10 इंद्रिय रूपी घोड्यांच्या रथावर आरूढ झालेला जो कोणी आहे तो दशरथ आहे. आणि आता 10 घोडे कोणते? 10 इंद्रिय हे आपले घोडे आहेत. इंद्रिय आणि हयानाहूर आपल्याला कठोपनिषदांनी सांगितलंच आहे. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तो सांगितलंच आहे. बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेव च. इंद्रिय आणि हयानाहूर काय काय आहे? अरे आपलं आत्मतत्व म्हणजे या रथाचा मालक आहे. आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे. त्या रथाला 10 घोडे जोडलेले आहेत, म्हणजे आपली 5 पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय हे 10 घोडे आहेत. बुद्धी ही त्या रथाचा सारथी आहे आणि मन हे त्या रथाचं काय ज्याला लगाम म्हणतो आपण ते लगाम आहे. बुद्धीच्या हातात मनरूपी लगाम देऊन ती बुद्धी आपल्या इंद्रिय रूपी घोडे जोडलेल्या या रथाला जोपर्यंत चांगल्या ठिकाणी नेत नाही तोपर्यंत काही खरं नाही. म्हणजे तो दशरथ आहे तेवढाच एक दशरथ आहे असं नाही, आपण सगळेच दशरथ आहोत. कधी आपली बुद्धी सद्बुद्धी होते तेव्हा आपण कौशल्याचं ऐकत असतो. जेव्हा आपली बुद्धी दुर्बुद्धी होते तेव्हा आपण कैकेयीचं ऐकत असतो. जेव्हा आपण कुबुद्धी होते आपली त्यावेळेला आपण कुठेतरी मंथरेचं ऐकत असतो. हे आपलं आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंचं हे चरित्र हे केवळ एक चरित्र, एका कुटुंबाची कथा न राहता ही कुठेतरी तुमचं आमच्या जीवनाचं ते कुठेतरी एक प्रतिबिंब आहे. आपल्या जीवनाचं प्रतिनिधित्व करणारी ती कथा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून रामायणाकडे पाहताना त्या दृष्टीने आपल्याला पाहता आलं पाहिजे. याच्याकरता आपण थोडासा विचार करत होतो. थोडं चिंतन आपलं राहिलंय, बाकीचं तेवढं संक्षिप्त सांगून जातो, कारण उत्तरकांडाचा विचारही पुष्कळ आहे. रामचंद्र प्रभूंनी आपला अवतार संपवेपर्यंत उत्तरकांडाचा विचार आहे. सीता मातोश्रीने अवतार संपवला, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, रामचंद्र प्रभू हे सगळं संपवलं. त्याच्यानंतर मग हे वाल्मिकी रामायण थांबतं. आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही, नुसता उल्लेख करून आपल्याला पुढे जायचं आहे. उत्तरकांड जे आहे ते उत्तरकांड महत्वाचं आहे. का महत्वाचं मानायचं? त्याचं कारण हे असतं की उत्तर म्हणजे नंतर. आपल्या जीवनामध्ये ज्या काही इच्छा आपण अंतःकरणामध्ये बाळगत असतो त्या इच्छांची परिपूर्ती झाल्यानंतर माणसाला तत्कालीन असेना किंवा काही कारणाने असेना पण निश्चिंतता प्राप्त होत असते. आम्हाला अपेक्षित असणारं जे काही आम्हाला इच्छित असणारे जे काही गोष्टी आहेत त्या मिळाल्या, आमच्या जीवनामध्ये शांती प्राप्त होते. कारण मनुष्य विचाराने अस्थिर झालेला असतो, कधी कृतीनं अस्थिर झालेला असतो, कधी त्याच्या अस्थिरतेचं कारण कुणीतरी व्यक्ती असते, कुणीतरी वस्तू असते, कधी त्याच्या अस्थिरतेचं कारण तो स्वतःच असतो. अशा अनेक कारणांनी तो अस्थिर होतो. ठीक आहे, ती कारणं त्याच्यातली कोणती खरी मानायची कोणती खोटी मानायची याचा विचार आता करू नका. परंतु जी अस्थिरता विचाराला येते
ते कुठंतरी स्थिर व्हावं अशी आमची इच्छा आहे. भक्तिशास्त्रामध्ये या सगळ्याचा विचार करताना माणसाच्या भावनेचा विचार करून माणसाचे भाव 4 प्रकारचे असतात याचं चिंतन केलंय. 4 पद्धतीनं माणसाचा भावनेशी संबंध येतो. एकाला म्हणतात भावोदय, दुसऱ्याला म्हणतात भावसंधी, तिसऱ्याला म्हणतात भावशाबल्य आणि चौथ्याला म्हणतात भावशांती. 4 पद्धतीनं भावनेचा विचार भक्तिशास्त्र करतं. भावोदय म्हणजे काय? एखाद्या भावनेचा आपल्या अंतःकरणामध्ये उदय होणं याला म्हणतात भावोदय. ती भावना निर्माण झाल्यानंतर त्या भावनेशी जोडून येणारी दुसरी तद्भिन्न किंवा तद्विरुद्ध अशी काहीतरी आपल्या मनामध्ये दुसरी भावना निर्माण होते. त्या दोन्ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये एकमेकांशी भांडत असतात किंवा एकमेकांशी सख्य करत असतात तेव्हा त्या मानसिक अवस्थेला म्हणतात भावसंधी. त्या 2 भावनेच्या परिपूर्ती करता म्हणून किंवा त्या 2 भावनेचं भांडण मिटवण्याकरता म्हणून तिसरी भावना जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते त्यावेळेला याच्यापैकी कोणती भावना महत्वाची याचा विचार आपल्याला करता येत नाही आणि आपण म्हणतो मला काहीच कळत नाही, त्याला म्हणतात भावशाबल्य. आणि ज्या वेळेला अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या भावनेचं वैविध्य संपवून एकच एक निश्चित मनाला शांती देणारी भावना अंतःकरणामध्ये शिल्लक राहते त्याला म्हणतात भावशांती. 4 पद्धतीनं भावनेचा विचार भक्तिशास्त्र करतं. मी याच्याकरता एक छोटंसं उदाहरण देऊन पुढे जाईल. एखाद्या वेळेला एखादी भावना निर्माण होते. मी आपल्याला उदाहरण सांगतो. एक मनुष्य असा रस्त्याने चालला होता, त्याला घरून फोन आला, घरून त्याला दूरध्वनी आला आणि त्याच्या कोणी मेवण्यानी वगैरे कोणी त्याला सांगितलं की अहो म्हणे आत्ताच तुम्हाला मुलगा झाला. मुलगा संतती नव्हती, संतती झाली. आनंदाचा भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला की नाही? वा वा वा, छान झालं बाबा, मला मुलगा झाला, त्याला बरं वाटलं, याला म्हणायचं भावोदय. एक भावना निर्माण झाली सुखाची, याला म्हणायचं भावोदय. झालं, त्याला बरं वाटलं, आता मुलगा झाला, पेढे वाटले पाहिजेत म्हणून लगेच मिठाईच्या दुकानामध्ये गेला. त्याने त्या हलवायला सांगितलं अहो जरा पेढे द्या मला. किती पाहिजेत? 1, अर्धा किलो, पाव किलो. तो म्हणाला नाही 10 किलो पेढे द्या, मुलगा झालाय, संततीची वाट बघत होतो, आनंदाचा दिवस आहे आज, मला 10 किलो पेढे, गावभर पेढे वाटायचे, 10 किलो पेढे द्या. हलवायाने ते पेढे मोजले, एका डब्यामध्ये काही 4-5 डब्यामध्ये ते घातले. ते सगळं करून त्याच्या हातात देणार एवढ्यात त्याला दुसरा एक फोन आला त्याच मेहण्याचा आणि त्यांनी सांगितलं की अहो तुम्हाला मुलगा झालाय पण बायकोची प्रकृती गंभीर झाली आहे, जगते का नाही माहिती नाही. डॉक्टरांनी सांगितलंय थोडं अवघड आहे, काय करावं कळत नाही आम्हाला, आम्ही सगळे चिंताग्रस्त आहोत, बघा तुम्हाला निघता आलं तर लगेच निघा. सांगितल्यानंतर आता पेढे घेईल काय? 10 किलो पेढे वाटायचे, चला बायकोची प्रकृती गंभीर आहे पेढे वाटा, असं थोडंच कोणी करतं. मनात असलं तरी कोणी करत नसतं. असं कोण करेल असं? त्यांनी सांगितलं नको म्हणे पेढे नको मला. आता काय झालं? मुलगा झाल्याची सुखाची एक भावना अंतःकरणात आहे आणि त्याच्या बरोबरीनं बायकोची प्रकृती चिंताजनक आहे म्हणून चिंतेची दुसरी एक भावना अंतःकरणात आहे. सुख आणि चिंता या 2 गोष्टी एकत्रित राहत नाहीत, पण त्या वेळेला त्या एकत्रित आल्या त्याला म्हणायचं भावसंधी. 2 भावना एकत्रित आल्या त्याला म्हणायचं भावसंधी. मुलगा झाला हे कळल्याबरोबर भावोदय झाला, भावाचा उदय झाला. बायकोची प्रकृती गंभीर आहे हे कळल्यानंतर चिंता निर्माण झाली, भावसंधी झाली. झालं, आता जावं काही बघावं, डॉक्टरांना विचारावं. आता डॉक्टर म्हणतील काही मोठं ऑपरेशन करावं लागेल, अमुक करावं लागेल, मोठ्या दवाखान्यात हलवावं लागेल, पैसा लागेल, जवळ तेवढे पैसे नाही आहेत, पुन्हा मित्राकडून मागावेत का काय करावं, पैशाची जोडजाड केली पाहिजे असा विचार त्याच्या मनामध्ये सुरू झाला. आणि तेवढ्यात त्याला त्या मुलाच्या मामाचा मेहण्याचा फोन आला की तुम्हाला मुलगा झाला हे कळलंय, म्हणून मला काही संतती नाही पण माझ्याकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे, ती मी तुमच्या नावाच्या मुलाच्या नावावर करून टाकली आहे. आता करोडो रुपयाची संपत्ती, ज्याला आता आपल्याला या ऑपरेशन करता पैसे कुठून मिळवता येतील याची चिंता होती, त्याला असं कळालं की मुलाच्या नावावर करोडो रुपये आलेले. एक सुखाची भावना निर्माण झाली.
दुसरी चिंतेची भावना निर्माण झाली, आणि त्याच्या बरोबरीनं तिसरा फोन आल्यानंतर त्याला कळलं की बाबा आता आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, आता आपण डॉक्टरला सांगू शकतो तुम्ही वाटेल ते हॉस्पिटलमध्ये माझ्या बायकोला ठेवा, मुलाला ठेवा, कोणतेही औषधोपचार करा, काही वाटेल ते करा, पैशाचा विचार करू नका. ही निश्चिंतता मनामध्ये आली. 3 भावना मनामध्ये खेळतायत. पैसा हातात आहे ही निश्चिंतता आहे, पण नुसत्या पैशाने बायकोची तब्येत सुधारणार नाही म्हणून तिची चिंताही आहे. पण आपल्याला संतती नव्हती, आपल्याला संतती झाली याचं कुठंतरी सुखही आहे. या 3 भावना जेव्हा अंतःकरणामध्ये एका वेळेला उद्दीपित होतात तेव्हा तो म्हणतो मला काय करावं काही कळत नाहीये, कसं वागावं हेच कळत नाहीये. याला म्हणायचं भाव शाबल्य, शबलता आली त्याला. अनेक भावना ज्या वेळेला एकत्रित रूपाने अंतःकरणामध्ये कल्लोळ पावतात त्यावेळेला त्याला म्हणायचं भाव शाबल्य. त्याला वाईट वाटलं, निघावं, आता काही हरकत नाही, निश्चिंतताही आहे, दुःखही आहे, आणि चिंताही आहे, सुखही आहे, सगळंच होतं. जावं म्हणून निघाला, तेवढ्यात चौथा फोन आला आणि त्यांनी सांगितलं एपा आता तुम्हाला यायचं काही कारण राहिलेलं नाही, मुलगा झालाय, माझी सगळी संपत्ती मुलाच्या नावावर मी करोडो रुपयांची केली आहे, आणि डॉक्टरने सांगितलंय बायकोची तब्येत आता ठीक आहे, आता तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. हे सांगितल्यानंतर सगळ्या भावना मावळल्या आणि एक आनंदाची भावना फक्त अंतःकरणामध्ये राहिली. त्याला म्हणायचं भाव शांती. सगळ्या भावना गेल्या आणि एक भावना राहिली, त्याला म्हणायचं भाव शांती. उत्तर जे कांड आहे, उत्तर कांडाचा विचार या भाव शांतीमध्ये सामावलेला. ही भाव शांती असते. कुठेतरी आपल्या कर्तृत्वाने आपण प्राप्त करून घेतलेल्या आपल्या इच्छित पदार्थांच्या प्राप्तीत किंवा भोगामध्ये माणसाच्या अंतःकरणाला जे स्थैर्य मिळतं ते स्थैर्य सांगणारं हे कांड आहे. कुठेतरी आपल्या जीवनामध्ये हा विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून आपल्याकडे अभिषेक झाला, देवाला आपण पूजा करतो, त्याला वाहन करतो, सगळं करतो, पहिल्यांदा पूजा करतो, मग ते उत्तरे निर्माल्यम विसृज्य करतो, मग अभिषेक सुरू करतो. अभिषेक झाल्यानंतर सगळी देवपूजा झाली, आरती वगैरे झाली की मग थोडक्यामध्ये देवाची उत्तर पूजा करतो. ही उत्तर पूजा काय आहे? उत्तर पूजा काय? ही उत्तर पूजा ज्या भावनेने केली जाते तेच उत्तरकांड आहे. उत्तरकांड तेच आहे. ही देवाची उत्तर पूजा माना. अशा अर्थाने या उत्तरकांडाकडे आपण पहा. उत्तरकांड आपल्या जीवनामध्ये काय आणतं? उत्तरकांडाचा विचार आपल्या जीवनामध्ये शांती प्रदान करणार आहे. दुसरा एक उत्तरकांडाचा महत्वाचा विचार रामायण आपल्याला शिकवतं, तोही विचार आपण केला पाहिजे की जेव्हा आपलं कर्तव्य आपण पूर्ण करतो आणि आपल्या जीवनाची धन्यता आपल्या अनुभवाला येते, त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये विशेष असं मिळवण्यासारखं म्हणून काही राहिलेलं नसतं, त्यावेळेला माणसाने आपल्या जीवनाच्या समाप्तीचा विचार केला पाहिजे. रामायण आपल्याला शिकवतं. सगळं कर्तव्य पार पाडलंय, किती दिवस हा देह ठेवायचा आहे, किती दिवस याच्या अंकित राहायचं आहे. देह आला म्हणजे देहाचे विकार आले, देहाचे विकार आले म्हणजे कुठंतरी अंतःकरणाला चांचल्य आलं, अंतःकरणाला चांचल्य आलं म्हणजे मनाची शांती गेली. हे सगळंच आलं की नाही, मग किती दिवस याचा विचार करत बसायचा आहे? बरं, ज्या कारणाकरता हा देह आपल्याला देवाने दिलेला आहे ते कारण जर आपलं सिद्ध झालं असेल, कशा करता देवाने देह दिला? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी देवाने आपल्याला हा देह दिला. कशा करता दिला? दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. भवरोगाला नष्ट करण्याकरता, परमात्म्याला जोडण्याकरता जर देवाने आपल्याला हा देह दिला असेल तर या देहामध्ये येऊन हे आपलं कर्तव्य आपण पूर्ण करत असू तर मग नंतर आपल्याला फक्त प्रारब्ध वशात राहावं लागतं. आपण कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करणं आणि स्वकर्तृत्वयुक्त प्रयत्नानं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणं हे अयोग्य असतं. मी अयोग्य हा शब्द वापरतो. याच्या नंतरचं जीवन हे केवळ प्रारब्धवशात आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह टिकतो, प्रारब्ध संपलं की देह पडतो. देहपाताचा संबंध, आपल्या मरणाचा संबंध दुसऱ्या कशाशीही नाही, आपल्या प्रारब्धाशी आहे. कारण आपला देह आपल्याला जर प्रारब्धानं मिळत असेल तर आपला देहपातही आपल्या प्रारब्धानेच होतो. बाकीच्या गोष्टी सोडून द्या याच्यातला, मला आता त्याचं विवरण करण्याचं काही कारण नाहीये, तपशिलात जाण्याचं कारण नाहीये. परंतु प्रारब्ध आहे तोपर्यंत देह आहे, प्रारब्ध संपलं देह पडणारच आहे.
आपण आता प्रारब्धावर अवलंबून आहोत. देह पडेल तेव्हा पडेल, त्याच्याकडून करून घेण्याची सगळी कामं आपल्याला झालेली आहेत. आपण काल जसं त्या कुंभाराचं उदाहरण दिलं, चाक जोपर्यंत गती दिलेली आहे तोपर्यंत फिरेल, याच अर्थाने नाथ महाराजांनी हा दृष्टांत दिला. प्रारब्धानं मिळालेला देह, त्या देहाच्या अंतक्षणाच्या आधी जर आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण प्राप्त करून घेता आलं आणि नंतर जर देह चालत राहिला तर चालू देत, त्याचा फार विचार करू नका. ब्रह्मज्ञानानंतर देहाला भूक लागत नाही असं नाही, तहान लागत नाही असं नाही, झोप येत नाही असं नाही, पण ते जे सगळं होतं ते बाधित अनुवृत्तीनं स्वीकारून या देहाचं अस्तित्व प्रारब्धवशात मानून राहणं, एवढाच विचार आपल्याला करता येतो. रामचंद्र प्रभूंच्या बाबतीत अवतार असल्यामुळे त्यांनी कधी आपला देह त्यागायचा हे त्यांनी ठरवलं होतं. आपल्याला तसं ठरवता येणार नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु देह पात होणं याच्यापेक्षा अंतःकरणातला देह भाव जाणं याला आपल्या तत्वज्ञानाने जास्त महत्व दिलंय. तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना करताना माझा देह पडू दे असं म्हटलंय का? कुठंतरी माझा देह पडू दे देवा असं म्हटलंय? नाही. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी, हेची माझी सर्व जोडी, हे म्हणताना तुकाराम महाराजांनी बाबा आम्ही गर्भवासाला पुन्हा येण्याचं चिंतन करतो हे म्हटलंय. देह पडण्याची भाषा तुकाराम महाराजांनी काढली नाही. उलट तुकाराम महाराजांनी देह भावाचा त्याग व्हावा अशी भाषा काढली. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले, हे तुकाराम महाराज बोलले. या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला आपला देह टाकायचा नाहीये, पण देहाबद्दलचं जे ममत्व आतापर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही सांभाळून ठेवलंय किंवा टिकलंय, त्या ममत्वाचा हळूहळू लोप करायचा आहे, त्या ममत्वाची हळूहळू निवृत्ती करायची आहे. आपण प्राप्त करून घेतलेलं सगळं कदाचित आपल्या कर्तव्याची साक्ष देणारं असेल, कर्तृत्वाची साक्ष देणारं असेल, पण आपल्या कर्तृत्वाची साक्ष देणारी कोणतीही वस्तू आपल्याला आपल्या देहाबरोबर नेता येत नाही, आपल्या कर्मफलाबरोबर आपल्याला नेता येत नाही. त्या सगळ्या वस्तू आपल्याला इथंच ठेवून जायच्या असतात. याचा विचार करून आपल्या अंतःकरणामध्ये अशा सगळ्या गोष्टींचं महत्व दूर 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 करत जाणं हे उत्तरकांडाचं महत्वाचं कार्य आहे. उत्तरकांड आम्हाला ते शिकवतं, त्याचा विचार करायला लावतं. आणि म्हणून हे उत्तरकांड इथं सुरू झालं. कधी सुरू झालं? उत्तरकांडाचा प्रारंभ कधी होतो? ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंना राज्याभिषेक झाला, रामचंद्र प्रभू राज्यावरती बसले. आता सगळे भाऊ जवळ आहेत, सगळे सीता मातोश्री जवळ आहे. फक्त एक अपवाद आहे, तो म्हणजे दशरथ राजाच्या वियोगाचा. बाकी जे कुटुंब विखुरलेलं होतं ते कुटुंब पुन्हा एकत्रित आलेलं आहे. त्या कुटुंबामध्ये पुन्हा आत्मीयता निर्माण झालेली आहे. कैकेयीच्या अंतःकरणातही जो भाव रामचंद्र प्रभूंबद्दल होता तो भाव लोप पावलेला आहे आणि रामालाच अभिषेक झाला पाहिजे असं कैकेयीला वाटतं आहे. सगळा आनंदी आनंद झालेला आहे. याला सुखात्मिका असं म्हणतात. नाटकामध्ये दोन प्रकार आहेत. भरत मुनींनी त्याचा विचार करताना, नाट्याचा विचार करताना सुखात्मिका आणि दुःखात्मिका असा विचार केला. दुःखात्मिका जास्त भावते पण सुखात्मिका जास्त आवडते असं असतं. दुःखात्मिका कुठेतरी दुःख झालं, ते दोघे वेगळे झाले, दोघे वेगळे मरून गेले, ही दुःखात्मिका झाली. पण सुखात्मिकेमध्ये कसं असतं? सगळं अलबेल होऊन जाणं, सगळं व्यवस्थित होऊन जाणं, याला म्हणतात सुखात्मिका. ते इंग्रजीत म्हणतात ना, अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर, याला म्हणायचं सुखात्मिका. आणि ते सुखाने नांदू लागले. झालं, आटपाट नगर होतं, इथून सुरू होतं आणि शेवट कशात होतो? आणि ते सुखाने नांदू लागले, याला म्हणायचं सुखात्मिका. उत्तरकांडाचा प्रारंभ होताना तो एका सुखात्मिकेतून होतोय. ऐका, अरण्यकांडाचा प्रारंभ होताना तो दुःखात्मिकेतून होतोय. किष्किंधा कांडाचा प्रारंभ होताना तो दुःखात्मिकेतून होतोय. परंतु अयोध्याकांड, बालकांड सोडून द्या, बालकांड पहिलंच कांड आहे, त्याचा विचार आता करू नका. पण बालकांडानंतर येणारं अयोध्याकांड सुखात्मिकेतून सुरू होतं आणि शेवटी येणारं उत्तरकांड हे सुखात्मिकेतून सुरू होतं. बाकी येणारी सगळी कांड हे दुःखात्मिकेतून सुरू होतं. अरण्यकांड दुःखात्मिकेतून सुरू होतं, रामचंद्र प्रभू अरण्यात गेले. किष्किंधाकांड दुःखात्मिकेतून सुरू होतं, बाबा चला आता हे सगळं रामचंद्र प्रभूंना वनवास आहे,
सुंदरकांडाचा विचार जरी आपण बारकाईनं केला तरी आपल्याला लक्षात येईल, मारुतीराय लंकेपर्यंत पोहोचलेत, पण सीता जिवंत आहे का नाही हे रामरायाला माहिती नाहीये. तिथपर्यंत जाईपर्यंत सीता मातोश्रींची अजून भेट नाहीये. सुखात्मिका म्हणता येणार नाही. कुठंतरी अंतःकरणाला चिंता आहे. त्याच्यानंतर येणारं युद्धकांड हेही दुःखात्मिकेतून सुरू होतं, पण युद्धकांड संपल्यानंतर जे उत्तरकांड सुरू होतं ते मात्र सुखात्मिकेतून सुरू होतं. युद्ध संपलं, आपल्याही जीवनामध्ये आपल्याला युद्धकांड अनुभवावं लागतंच की नाही. जसं अरण्यकांड अनुभवावं लागतं, जसं आपल्याला उत्तरकांड अनुभवता येतं, जसं आपल्याला किष्किंधा कांड अनुभवता येतं, तसं आपल्या जीवनामध्ये युद्धकांड असतं की नाही. जर आपल्या जीवनाला आपण अरण्य समजू शकतो तर आपल्या जीवनाला आपण रणभूमी समजू शकणार नाही का? ती रणभूमीच आहे. अरे कुणाकडे युद्ध चालू नाहीत सांगा ना. मी नवरा बायकोचं युद्ध म्हणतच नाहीये. एवढ्या सवंग आणि लौकिक अर्थानं मी युद्धकांडाचा विचार करणार नाही. आमच्याकडे जे युद्ध चालू आहे ते नवरा बायकोचं नाहीये, बाप मुलाचं नाहीये, ते युद्ध बहीण भावाचं नाही, ते युद्ध आई मुलीचं नाही, ते युद्ध आई मुलाचं नाही, कुणाचंच ते युद्ध नाही. भावा भावाचं युद्ध नाही, वहिनी दिराचं युद्ध नाही, जावई जावेचं युद्ध नाही. मग आमच्या जीवनामध्ये चालू असणारं युद्ध आहे ते कुठलं युद्ध आहे? ते कुणाबरोबरचं युद्ध नाही, आपलं आपल्याशी चालू असणारं युद्ध हे युद्धकांड आहे. कारण मनुष्य दुसऱ्या बरोबर लढत नसतो, मनुष्य आपल्या बरोबर लढत असतो. एखादा माणूस मला जेव्हा म्हणतो की काय मूर्ख माणूस आहेस रे तू, त्यावेळेला मला राग येतो. मी म्हणतो मी मूर्ख तर तू शतमूर्ख, मी त्याच्यावर भांडायला लागतो. हे भांडण कुणाबरोबर आहे? तो मला मूर्ख म्हणतो म्हणून मी त्याच्याबरोबर भांडत नाहीये. माझं भांडण त्याच्याबरोबर चाललेलं नाहीये. मग माझं भांडण त्यांनी मूर्ख म्हटल्यामुळे माझा जो अभिमान दुखावलाय त्या अभिमानाबरोबर माझं भांडण चाललं. ऐका, त्या व्यक्तीबरोबर माझं भांडण नाही आहे. मग कुणाबरोबर आहे? त्यांनी मला मूर्ख म्हणल्यामुळे माझा जो अभिमान दुखावला गेला, त्या अभिमानाला दुखावण्यामुळे मी तो अभिमान पुन्हा जास्त वाढवतो आणि त्याला म्हणतो की मी मूर्ख तर तू शतमूर्ख आहेस. मी त्याला शतमूर्ख म्हणत असताना माझा अभिमान मी वाढवतोय. अभिमानावर अभिमानाने मात करावी या विचारात माझं युद्ध चालू आहे. कोणतंही युद्ध मनुष्य दुसऱ्या बरोबर लढत नाही, ते युद्ध त्याचं स्वतः बरोबर चालू असतं. आता थोडंसं बोललं तर वाईट वाटेल, पण रामचंद्र प्रभूंचं युद्ध तरी रावणाबरोबर झालं. ते रावणाबरोबर होतं काय? नाही. सीता मातोश्रींच्या वियोगामध्ये रामचंद्र प्रभूंच्या मनाला जे वैकल्य आलेलं होतं त्याच्याबरोबर त्यांचं युद्ध आहे. हे युद्ध बाहेर नसतं, हे युद्ध शेवटी आत असतं. आणि ते आत असणारं युद्ध सुद्धा सामान्य नसतं. म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलंय, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जग आणि मन यांचं युद्ध चालू आहे. हे जग कोणतं? हे बाहेरचं जसं जग आहे तसं अंतर्जगही आहेच ना. रात्री हे काय शब्दप्रयोग तुकाराम महाराजांचे पहा. 3 जोड्या परस्पर विरुद्ध अर्थाच्या तुकाराम महाराजांनी या चरणात वापरल्या. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य 2, जग आणि मन. त्यामुळे या 3 जोड्यांमधल्या 6 संकल्पनांचा परस्पर भावमिलन करून आपल्याला जे विकल्प निर्माण होतात ते बघा ना आपण, किती विकल्प निर्माण होतात. अंतर्बाह्य, रात्री दिवस, जग आणि मन म्हणजे बाहेरच्या जगाचं रात्री चालणारं मनाबरोबरचं युद्ध वेगळं, बाहेरच्या जगाचं दिवसा चालणारं मनाबरोबरचं युद्ध वेगळं, आंतरजगाचं दिवसा चालणारं मनाबरोबरचं युद्ध वेगळं आणि आंतरजगाचं मनाबरोबर चालणारं रात्रीचं युद्ध वेगळं. झालं. आता पुढचा विचार करा. आता हे सगळे विकल्प मी काय मांडू, तुम्ही विचार करून पहा ना. अनेक विकल्प निर्माण होतात, सांगत बसायला वेळ नाही. जगाचं आणि मनाचं युद्ध चालू आहे, बाह्य जगताचं बाह्य मनाशी युद्ध चालू आहे, आंतरजगताचं बाह्य मनाशी युद्ध चालू आहे, बाह्य जगाचं अंतर्मनाशी युद्ध चालू आहे, अंतर्मनाचं आंतरजगताशी युद्ध चालू आहे, अंतर्मनाचं आंतरजगताशी युद्ध सकाळचं वेगळं आहे, आंतरजगताचं अंतर्मनाचं रात्रीचं युद्ध वेगळं आहे. किती युद्ध आम्ही लढतो. आम्हाला काय वाटतं की दुसऱ्या बरोबर हातामध्ये शस्त्र घेऊन लढणं एवढंच युद्ध आहे का? युद्धकांड आम्हाला ते दाखवत नाही. हे वेगवेगळे असुर येतात, वेगवेगळ्या पद्धतीनं रामचंद्र प्रभूवर आक्रमण करतात. विचार करून पहा ना. अहो ते अहिरावण महिरावण येतात. काल आपण बोललो नाही,
वेळ नव्हता आपल्याला म्हणून पुढे गेलो. हे ऐरावण महिरावण आले, रामचंद्र प्रभूंसमोर उभे राहिले. रामचंद्र प्रभू इतके योद्धे, इतके मोठे वीर, पण ऐरावण महिरावणांना मारताना त्यांना त्रास झाला, पुष्कळ त्रास झाला. कारण ऐरावणाला महिरावणाला एखादा बाण लागला आणि त्यांना बाण लागून जेव्हा त्यांच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडायचा, तेव्हा एका थेंबातून हजारो ऐरावण महिरावण तयार व्हायचे. त्या हजारो मधल्या एखाद्या ऐरावण महिरावणाला मारलं आणि त्याचा थेंब रक्ताचा जमिनीवर पडला की त्याच्यातून हजारो तयार व्हायचे. किती जणांना मारणार, कसं मारणार? मग मारुतीरायांनी काही युक्ती केली वगैरे वगैरे, नंतरचा विषय. ऐरावण महिरावण मेले, रामायणातले संपले. आता मी आपल्याला थोडासा वेगळा विचार सांगतो. हे ऐरावण महिरावण आहेत कोण? हे कोणी नाहीत, ही आपली इच्छा आहे. एक इच्छा आपली पूर्ण करताना ती इच्छा मरता मरता 10 इच्छांना जन्म देऊन जाते की नाही? आपल्या मनातली एक इच्छा जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा ती इच्छा संपता संपता आपल्याला कुठेतरी 10 इच्छांना ती जन्म देते आणि मग स्वतः मरते. हे ऐरावण महिरावण नाही. कुणाचं युद्ध कुणाशी चालू आहे? मला जेव्हा असं वाटतं की मला घर बांधलं पाहिजे, तेव्हा घर बांधण्याची इच्छा निर्माण झाली. मी काही त्याच्याबद्दल चांगलं वाईट काही म्हणत नाहीये. घर बांधण्याची इच्छा झाली. आता मी घर बांधलं, सगळं झालं, वास्तुशांती झाली. आता मला सुख वाटलं पाहिजे की नाही? पण मनुष्य विचार करतो, घर बांधून झालं, आता हे घर सजवलं पाहिजे. झालं, इच्छा त्याच इच्छेतून निर्माण झाली. किती उदाहरण आपल्याला या संदर्भामध्ये सांगता येते. बालवयामध्ये शाळेत जाण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते. मुलगा शाळेत जायला लागला की शाळेत जाण्याची इच्छा कॉलेजमध्ये जाण्याच्या इच्छेला जन्म देऊन मग संपते. कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा नोकरीच्या इच्छेला जन्म देऊन मग संपते. नोकरीची इच्छा लग्नाच्या इच्छेला जन्म देते, मग संपते. लग्नाची इच्छा, आता तेही कथेतच सांगायचंय काय सगळं? कोणकोणत्या इच्छा कोणकोणत्या इच्छांना जन्म देतात? अरे एका इच्छेतून लाखो इच्छा निर्माण होतात. हे ऐरावण महिरावण नाहीत का? आहेच आहेत ना, आहेच आहेत. आपल्याही मनात कुंभकर्ण लपला, आपल्याही मनात रावण लपला. कितीतरी वेळेला आपण त्याला मारायचा प्रयत्न करतो, तर मेल्याचं नाटक करतो, पुन्हा उठून उभा राहतो, तो राहतोच आहे रावण आपल्या मनामध्ये. युद्धकांड आम्हाला काय सांगतं त्याचा विचार करा. आणि असं सगळं युद्ध जेव्हा आम्ही जिंकतो, अंतःकरणाला भाव शांती प्राप्त होते, त्यानंतर आपलं जीवन आपण कसं व्यतीत करायचं असतं हे सांगण्याकरता उत्तरकांड प्रवृत्त झालेलं आहे. उत्तरकांडाचा विचार त्याच्याकरता आहे. आता हे उत्तरकांड प्रवृत्त झालं, रामराज्य स्थापित झालं, राम राज्यावरती बसले, रात्र झाली, सगळे झोपले आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रातः काळापासून उत्तरकांडाला प्रारंभ होतो. प्राप्त राज्यस्य रामस्य राक्षसानां वधे कृते, राक्षसांना मारून, रावणाला मारून रामचंद्र प्रभूंना जे राज्य प्राप्त झालं, आजग्मुहु मुनयः सर्वे राघवम प्रतिनंदितुम. प्रतिनंदितुम अभिनंदितुम या अर्थाने घ्यायचं ते. प्रतिनंदितुम म्हणजे अभिनंदितुम. झालं असं की राक्षसांना मारून रामरायाला राज्य मिळालं आणि त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी आजग्मुहु आले. कोण? मुनयः, सगळे मुनी आले. कशा करता? राघवम प्रतिनंदितुम, रामचंद्र प्रभूंचं अभिनंदन करण्याकरता ते सगळे मुनी आले. ते कोण कोण आले याचा विचार रामायणाने सांगितलाय. पूर्वेकडून कोण आले? पूर्व दिशामध्ये जे राहतात ते कौशिक आहेत, यवक्रीत, गार्ग्य, गालव, मेधातिथी, कण्व, मेधातिथीचे पुत्र कण्व, हे सगळे पूर्वेकडून आले. त्यानंतर दक्षिणेकडून येणारे काही होते, त्याच्यामध्ये स्वस्त्यात्रेय, नमुची, प्रमुची, अगस्त्य, भगवान अत्री, सुमुख, विमुख हे दक्षिण दिशेकडून आले. पश्चिम दिशेला जे राहत असत ते नृशंग, त्याच्यानंतर कवश मुनी, धौम्य मुनी, कौशेय हे सगळे आपल्या आपल्या शिष्यांबरोबर तिकडून आले पश्चिमेकडून. आणि उत्तरेकडून वसिष्ठ आले, कश्यप आले, अत्री आले, विश्वामित्र आले, गौतम आले, जमदग्नी आले, भरद्वाज आले. हे 7 मुनी उत्तरेकडून आले. आता वसिष्ठ उत्तरेकडून आले, ते राज्याभिषेक होताना तर तिथंच होते, ते कायम अयोध्येमध्ये राहतात. मग ते उत्तरेकडून कसे आले? त्याचं उत्तर एवढंच आहे की वसिष्ठ मुनी एका देहानं कायमस्वरूपी अयोध्येमध्ये राहतात आणि एका देहानं ते सप्तर्षी बरोबर, आपल्या बायको बरोबर, अरुंधती बरोबर सप्तर्षी मध्येही राहतात.
इथं जेव्हा ते आले तेव्हा सप्तर्षीतले ते 7 ऋषींना घेऊन इथपर्यंत आले, असं वर्णन वाल्मिकी रामायणाने केलंय. सगळे ऋषी आले, रामचंद्र प्रभूंचं अभिनंदन वगैरे त्यांनी केलं. रामचंद्र प्रभूंनाही बरं वाटलं, भेट झाली. रामचंद्र प्रभूंनी त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना पाद्य वगैरे दिलं. हे सगळं झाल्यानंतर मग रामचंद्र प्रभूंनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना काही उपहार दिले आणि मग या सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता मातोश्री, त्यांच्या बाकीच्या भावांच्या पत्न्या, आपल्या 3 आया, सुमंत्र या सगळ्यांसह रामचंद्र प्रभूंनी सपरिवार या सगळ्या ऋषींचं दर्शन घेतलं. आणि ते दर्शन घेतल्यानंतर अगस्ती मुनी रामचंद्र प्रभूंशी काहीतरी बोलले. इथं त्या दोघांचा फार सुंदर संवाद आलाय. ते मुनी त्यांना असं बोलले की रामा म्हणे, तू रावणाला मारून सगळ्यांच्या मनात, आमच्या मनात निश्चिंतता निर्माण केलीस, फार चांगलं झालं. तू या पृथ्वीवर या राक्षसांचा जो काही उच्छाद मांडलेला होता तो सगळा संपवलास. आता आम्ही आमच्या तपाला निश्चिंतपणाने लागू शकतो. फार चांगलं झालं, फार चांगलं झालं, सगळं चांगलं झालं. परंतु हे बोलताना ते असं म्हणाले की तू रावणाला मारलंस, कुंभकर्णाला मारलंस, हे चांगलं झालं, पण रावणाला मारण्यापेक्षा सुद्धा तू एक फार मोठं काम केलंस, ते म्हणजे इंद्रजिताला तू मारलंस. आता इंद्रजिताला तू मारलंस याच्यामध्ये रामाचं कौतुक करण्याचं काय कारण होतं? बरं, रावण हा मुख्य असताना सुद्धा तू इंद्रजिताला मारलंस, याचं कौतुक करण्याचं काय कारण आहे? इंद्रजित शेवटी रावणाचा मुलगा होता, रावणाच्या अधिपत्याखाली तो लढलाय, त्याचं काय कौतुक असायचंय? पण जेव्हा ते असं सांगितलं तेव्हा रामचंद्र प्रभू हसले. त्यांना कळालं हे असं का म्हणतायत म्हणून. असं का म्हणतात हे कळालं. परंतु रामचंद्र प्रभूंनी पुन्हा विचारलं, तुम्ही असं का म्हणता? रावणाला मारणं महत्वाचं होतं, कारण रावणाचा आतंक सगळीकडे पसरला होता. रावणाला सगळेजण घाबरत होते. इंद्रजिताला घाबरण्याचा एकही उल्लेख कुणाचा आला नाही. अमुक अमुक प्रांतातले ऋषी इंद्रजिताला घाबरले असा एकही उल्लेख रामायणामध्ये नाही. रावणाला घाबरल्याचं वर्णन आहे. रावण सगळ्यांकडून कर घेत होता, त्यामुळे ऋषींच्या अंतःकरणात रावणाबद्दल भीती होती, सगळं आलंय वर्णन. इंद्रजिताला घाबरल्याचं वर्णन नाही. रामचंद्र प्रभूंच्या लक्षात आलं, पण तरी रामचंद्र प्रभूंनी अगस्तींना विचारलं, असं का म्हणता? रावणाला मारलं हे महत्वाचं माझं जन्मकार्य आहे, अवतार कार्य माझं काय आहे? रावणाला मारायचंय. इंद्रजिताला मारण्याकरता मी आलो असं मी कुठं म्हटलंय का? ज्या वेळेला देवतांनी मी यावं म्हणून माझ्याकडे प्रार्थना केली, त्यावेळेला देवतांनी मला काय सांगितलं की तुम्हाला इंद्रजिताला मारायला यायचंय असं म्हटलंय का? नाही, तुम्हाला रावणाला मारायला यायचंय असंच म्हटलं ना. मग तुम्ही असं का म्हणता की इंद्रजिताला मारलं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणून? रामचंद्र प्रभूंनी हे विचारण्याचं कारण आणि अगस्ती वगैरे मुनींनी त्यांना असं सांगण्याचं काही कारण होतं, ते कारणही सांगतो. रामचंद्र प्रभूंच्या मनातलं कारण असं, त्यांना कळालं हे असं का म्हणतात, पण तरी त्यांनी पुन्हा विचारलं की तुम्ही असं का म्हणता इंद्रजिताला मारणं महत्वाचं होतं म्हणून? कारण रामचंद्र प्रभूंच्या मनातला भाव असा आहे की इंद्रजिताला रामचंद्र प्रभूंनी मारलंच नव्हतं. इंद्रजित कोणाकडून मेला? तो लक्ष्मणाकडून मेला. इंद्रजिताला मारलंस ते चांगलं झालंस, हे रामाचं कौतुक करण्याचं काहीच कारण नाही ना. रामाने इंद्रजिताला मारलंच नाही तर त्याचं जे कर्तृत्व नाही त्याचं श्रेय रामाला देण्याचं काही कारण आहे का? पण रामचंद्र प्रभूने मुद्दाम विचारलं, कारण खुलासा करताना जगाला हे कळावं की इंद्रजिताला मी मारलं नाही. मग मी अयोध्येच्या राजगादीवर बसलो, माझं खूप कौतुक झालं, किती रामाला त्रास झाला, किती त्याच्या पायाला भेगा पडल्या, किती चालावं लागलं. रामाचं आणि सीतेचं फार कौतुक झालं, लक्ष्मणाचं कौतुक झालं काय? ज्या वेळेला भरत पुढे आले आणि त्यांनी सुवर्ण पादुका रामचंद्र प्रभूंच्या पायाजवळ ठेवल्या, त्यावेळेला रामचंद्र प्रभूंचे पाय बघून भरत रडले. काय या पायाला माझ्यामुळे त्रास झाला, किती अरण्यामध्ये हिंडावं लागलं, किती काटे कुठे पायात घुसले असतील, किती त्रास झाला असेल माझ्या प्रभूंना. बघा हे पाय धुळीने कसे माखलेत. मला सांगा, एवढेच पाय धुळीने माखले होते, लक्ष्मणाचे माखले नव्हते काय? रामचंद्र प्रभू जेवढं चालले तेवढंच लक्ष्मणही चालले ना. रामचंद्र प्रभू ज्या काट्या कुट्यातून गेले लक्ष्मणही तिथूनच गेले ना.
उलट रामचंद्र प्रभूला निदान रात्री झोपताना तरी पायाला विश्रांती होती. लक्ष्मण रात्री झोपल्यानंतरही उभं राहत होते, पायाला विश्रांती नव्हती. कुणाचे पाय जास्त दुखावले असतील, रामचंद्राचे का लक्ष्मणाचे? लक्ष्मणाच्या पायांना जास्त त्रास झाला असेल, पण कौतुक त्याचं नाही झालं. लक्ष्मणा, किती रे तुझ्या पायांना त्रास झाला, असं कोणी म्हणालं नाही त्यांना. लक्ष्मणा, तू किती 14 वर्ष रामाबरोबर फिरलास, तुला किती त्रास, कोणी म्हणालं नाही, कोणी नाही. मग रामचंद्र प्रभूंच्या मनामध्ये ती सल आहे की माझ्या लक्ष्मणाचं कौतुक झालं नाही, माझ्या बरोबर राहून माझ्या एवढंच फिरवून माझ्या लक्ष्मणाचं कौतुक झालं नाही. मग रामचंद्र प्रभू विचार करतात की माझं जे कौतुक झालं ते नगरजनांकडून झालं, माणसांकडून झालं, पण माझ्या लक्ष्मणाचं कौतुक करायचं असेल तर नुसत्या माणसांकडून केलं गेलं तर माझं जसं झालं तसंच होईल, विशेष काही राहणार नाही त्याच्यामध्ये. मग लक्ष्मणाला विशेष अधिकार द्यायच्या उद्देशानं रामचंद्र प्रभूंनी ऋषी मुनींकडून लक्ष्मणाचं कौतुक करून घेण्याकरता हा प्रश्न ऋषींना विचारला, इंद्रजिताला मारण्याचा फायदा काय? तुम्ही रावणाला मारलं याला महत्व द्यायचं सोडून देऊन इंद्रजिताला का महत्व देता? हा प्रश्न ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंनी विचारला तेव्हा त्यांच्या मनातला भाव असा होता. मग अगस्ती वगैरे ऋषींनी सगळं इंद्रजिताचं चरित्र सांगायला प्रारंभ केला. आणि इंद्रजिताचं चरित्र सांगत असताना इंद्रजिताचं चरित्र नुसतं सांगता येत नाही, म्हणून अगस्तीने रावणाचं सगळं चरित्र या उत्तरकांडामध्ये रामचंद्र प्रभूंना सांगितलंय. माल्यवान कसा राक्षस होता, त्याला ती कैकसी होती मुलगी, ती कशी होती, मग ते कसे गेले, काल आपण बोलून आलो, तो सगळा इतिहास पुन्हा एकदा अगस्तींनी सांगितला. इंद्रजित हा फार मोठा, त्यांनी 7 यज्ञ केले, 8 यज्ञ केले. त्या ह्याच्यामध्ये 7 यज्ञाचा उल्लेख आहे, सप्तसत्र यज्ञ याचा उल्लेख आहे पहा रामायणामध्ये. 7 सत्रांमध्ये त्यांनी यज्ञ केला. ते मीमांसेमध्ये काय आहे, यज्ञ प्रकरणामध्ये काय 7 सत्र सांगितली आहेत यज्ञाची. 7च सत्र आहेत, याच्या पलीकडे जाऊन 8वं सत्र यज्ञामध्ये नसतं. अग्निष्टोम, अश्वमेध, राजसूय, गोमेध, वैष्णव यज्ञ आणि शेवटचा एक यज्ञ आहे माहेश्वर यज्ञ. असे 7 यज्ञ 7 सत्र सांगितलेले. या 7 सत्रांचा विचार रामायणाने सांगितला. अगस्ती सांगतात की इंद्रजिताने हे सगळे वैष्णव यज्ञापर्यंत सगळे सत्र पूर्ण केली आहेत. त्याला विविध अशी आयुध मिळालेली आहेत, तो अजेय झालेला आहे, देवतांकडून अजेय आहे, तो कुणाकडूनच जिंकू शकणार नाही. रावणाने ज्या वेळेला ब्रह्मदेवाकडे वर मागितला त्यावेळेला नर आणि वानर सोडून सगळ्यांकडून मी अजेय असावं असं मागितलं, त्याच्यामुळे रामचंद्र प्रभूंना नर रूपात यावं लागलं. पण इंद्रजिताने नर वानर कुणाकडूनच मी मरणार नाही अशा पद्धतीचं दान मागून घेतलेलं होतं, त्यामुळे तो सर्वार्थानं अजेय झाला होता. असा अजेय झालेल्या या इंद्रजिताला मारण्याचा फक्त एकच उपाय होता, कारण ब्रह्मदेवाने सांगितलं मी तुला मरणरहित बनवू शकत नाही, कारण तू जन्माला आलास तेव्हा मरण घेऊन आलास. उपजल्या पिंडा मरण सांगाते, तुकोबाराय बोलता. जन्माला आल्यानंतर माणसाला मरण प्राप्त होत नसतं, जन्माला येतानाच माणूस आपलं मरण घेऊन येत असतो. त्यामुळे त्या ब्रह्मदेवाने सांगितलं असं होणार नाही बाबा, मी तुला चिरंजीव नाही बनवू शकत, कारण या जगतामध्ये राहायचं असेल तर जगताचे जे काही अपरिहार्य नियम आहेत ते या जगतामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पाळावे लागतील. या जन्मम तद अनित्यम, जो जो जन्माला येतो तो मरणाराच आहे. या दृष्टम तद नष्टम, जगताचा नियम आहे जे जे दृश्य आहे ते कधी ना कधीतरी नष्ट होणारच आहे. जे जे दृष्ट ते नष्ट, ज्याला ज्याला जन्म त्याला त्याला मरण. उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. जन्माला आलेल्याला मरावं लागतं, कुणालाही चिरंजीव मला बनवता येत नाही. मग त्याने सांगितलं मला असं बनवा की सर्वसाधारणपणाने माझा मृत्यू कोणाच्या हातात असू नये. त्यांनी सगळं मागून घेतलं, देवाकडून, गंधर्वाकडून, आसुरांकडून, किन्नरांकडून, सिद्धांकडून, ऋषीकडून, मुनींकडून, वानवाकडून, वानराकडून, पशुकडून, पक्ष्याकडून मला मरण येऊ नये. पण ही गंमतच आहे, या अनेक राक्षसांनी अशा पद्धतीचे युक्तिवाद करून काही काही मागून घेतलेत, पण देवाने प्रत्येक वेळेला कुठून तरी घोषणा केलंच आहे.
कुठून तरी भगवान आलेच आहेत. आता हिरण्यकश्यपूने किती मागितलेलं होतं, भगवंतानी सगळ्याचा विचार केला. शस्त्राकडून अस्त्राकडून नको, नखानी मारलं. घरात बाहेर नको, उंबरठ्यावर मारलं. जमिनीवर आधांतरी नको म्हणून भगवान मध्यभागी बसले. आधांतरी, जमिनीवर नाही, आकाशातही नाही, मरण नको. माणसाकडून नको, पशुकडून नको, दोन्हीच्या मधला अवतार धारण केला. मुख पशुचं, देह सगळा मानवाचा. देवानी सगळ्या मधले मार्ग काढले. इंद्रजितानी हे सगळं मागून घेतलं. तेव्हा ब्रह्मदेवाने, मग इंद्रजिताने सांगितलं, आता तुम्हीच माझ्याकरता अशी काही योजना करा की मी मरू नये. ब्रह्मदेवाने सांगितलं, मी तुला चिरंजीव बनवू शकत नाही, पण एक विकल्प मी ठेवू शकतो. अवघड विकल्प आपण तयार करू. काय विकल्प? मग ब्रह्मदेवाने असा विकल्प निर्माण केला की जो 12 वर्ष ब्रह्मचर्यामध्ये राहील, झोपणार नाही, जेवण करणार नाही, असा कोणी सत्पुरुष असेल. किती गोष्टी आहेत बघा. 12 वर्ष ब्रह्मचर्य पालन करेल, जेवणार नाही, झोपणार नाही, हे कदाचित कुणाला करता येईल, पण तो सत्पुरुष असला पाहिजे. अशा सत्पुरुषाकडून तुला मरण. आता हे कुणाच्या बाबतीत शक्य होतं? रामचंद्र प्रभूंना शक्य नाही, कारण ब्रह्मचर्य याचा अर्थ खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्य बघायचंय. बायको बरोबर असली तरी ब्रह्मचर्य मानलं जात नाही त्याला शास्त्रदृष्टीने. नाही, बायको बरोबर आहे पण मी ब्रह्मचर्य पालन केलं नाही. विषयोपभोग म्हणजे ब्रह्मचर्य तोडणं किंवा विषयभोग न घेणं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन असं नाहीये. स्त्रीचं मुखही न बघणं. लक्ष्मणाने सीता मातोश्री त्यांच्या बरोबर अखंड आहे, पण सीता मातोश्रीचं तोंड बघितलं नाही. नुपुरे तव जाना, मी फक्त नुपूर पाहतो. पायातले पैंजण मला सीतेच्या माहिती आहेत, मला गळ्यातलं माहिती नाही. तिच्या हातातले दागिने मला माहिती नाहीत. नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले. बाबा मला केयूर माहित नाही, कुंडल माहित नाही, काहीच माहित नाही. नुपुरे तव तव अभिजानामी, अरे मी फक्त नुपूर पाहतो. कशामुळं? नित्यम पादाभिवंदनात, रोज सीता मातोश्रींच्या पाया पडत असल्यामुळे पायातले पैंजण तेवढे मी ओळखतो. रामचंद्र प्रभूंना लक्ष्मण बोलले. आणि मग हे सगळं केलं असेल कुणी? अरे इतकी वर्ष ब्रह्मचर्य पालन करून राहायचं, जेवायचं नाही, झोपायचं नाही, आणि पुन्हा आपली सद्वृत्ती बिघडू द्यायची नाही. स्वाभाविक जगाने प्रश्न विचारला, असं कोण आहे, कोण आहे? मग ऋषींनी सांगितलं, असा लक्ष्मण आहे. मग रामाला वाटलं, हा आता हा झाला खरा सत्कार. वस्तू मिळणं, शाल पांघरलं जाणं, आपल्या गळ्यामध्ये हार पडणं, आपला जय जयकार करणं, लोकांनी आपल्याला नमस्कार करणं, याच्यात गौरव नाही. खरा गौरव तो आहे जेव्हा आपण संतांच्या मनाला उतरू. खरा गौरव तो आहे जेव्हा संत आपल्याला शाबासकी देतील. खरा गौरव तो म्हणायचा, बाकी दुसरा गौरव नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आणिक नाहीये माझ्या मना. हो का? पंडित शहाणा, पंडित असले, शहाणे असले तरी आमच्या मनाला उतरत नाहीत. मग आम्ही कुणाला शाबासकी देतो? सगळ्यांना नाही. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. तुकाराम महाराज बोलता, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. आणिक नये माझ्या मना. हो का? पंडित शहाणा, पंडित असो, शहाणा असो, आमच्या मनाला हे उतरत नाहीत, उतरत नाहीत. मग आमच्या मनाला कोण उतरतं? अरे जो भगवंताचा अखंड नाम घेतो, जो विषयावर विजय मिळवतो, जो जितेंद्रिय आहे, जो तत्पर आहे, जो श्रद्धावान आहे, जो ज्ञानसंपन्न आहे, असा भगवत भक्त आमच्या मनाला उतरतो. संतांच्या मनाला येणं हे आपल्या जीवनाची धन्यता मानली पाहिजे, ती कर्तव्यता मानली पाहिजे, ध्येय मानलं पाहिजे. लक्ष्मणाचा या सगळ्या आलेल्या ऋषीमुनींनी ज्या वेळेला गौरव केला तेव्हा देवाला वाटलं, हा आता बरं झालं, आता बरं झालं. मग रावणाची ती सगळी कथा अगस्त्येने वगैरे रामचंद्र प्रभूंना ऐकवली. ती कथा झाल्यानंतर अगस्त्येने मारुतीरायची सगळी कथा रामचंद्र प्रभूंना ऐकवली. हा मारुती कोण आहे, काय नाही, कशा पद्धतीनं राहतो, काय त्याचं पूर्वचरित्र आहे, हे सगळं त्यांनी नंतर ऐकवलं. ऐकवल्यानंतर ते ऋषींनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं, ठीक आहे म्हणे, ज्या कारणाकरता आम्ही आलो ते आमचं काम पूर्ण झालेलं आहे. आता तुम्ही सगळं आमचं ऐकून घेतलेलं आहे, याचा हेतू काय हेही तुम्हाला कळालेलं आहे. ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. आता राज्याभिषेक झाला, तुम्ही तुमचा राज्य व्यवस्थितपणानं सांभाळा. आता आम्हाला इथून निघायला पाहिजे.
रामम गच्छामहे वयम, आता आम्ही इथून निघतो असं म्हणून अगस्ती वगैरे निघणार. रामचंद्र प्रभूंनी त्यांना हात जोडून वंदन केलं, त्यांना योग्य पद्धतीने निरोप दिला. ते निघाले. रामचंद्र प्रभू त्यांना म्हणाले की आपण निघताच आहात, माझ्या लक्ष्मणाचं कौतुक करून तुम्ही चालला आहात, मला जीवन धन्य आहे, तुमचं दर्शन मला राज्यकारभाराच्या पहिल्या दिवशी झालं, बस आहे, अजून काय पाहिजे. फार आनंदाची गोष्ट आहे. एक माझी इच्छा जाता जाता पूर्ण करा, मला एक वर द्या. अगस्ती म्हणाली, बोल ना रामा, काय तुला पाहिजे ते माग. अरे आम्ही तर तुझ्या करताच आलो आहोत, बोल तुला काय पाहिजे ते सांग. रामचंद्र प्रभू म्हणाले, माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे. म्हणे बोल, काय इच्छा आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, आपल्या इच्छा असत्या तर आपण काय बोललो असतो, काय बोललो असतो. काही नाही, राज्य चालू आहे, आता निवडणुकीत मी कधीच पडू नये, नाही तर दुसऱ्याची डिपॉझिट जप्त व्हावी, नाही तर मला विषय मिळावेत, मला आयुष्य मिळावं. रामचंद्र प्रभूंनी त्यांना सांगितलं, काही नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे, भविष्यथ महावीर्या मम अनुग्रह कांक्षिणा, मला दुसरं काही नको. तुमच्या सर्व संतांच्या पायाजवळ माझी एकच इच्छा आहे की माझ्यावर आपण अनुग्रह करा, माझ्यावर कृपा करा. अगस्तीने सांगितलं, अरे रामा, हे मागण्याचं काही कारणच नाही, तू आमच्या मनाला निश्चिंत बनवतोस, आमची कृपा असणारच आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, मला तेवढ्या करता म्हणायचं नाहीये, तुमची कृपा माझ्यावर असणार आहे, पण मला जी कृपा तुम्ही करणं अपेक्षित आहे ते करणं, ते कोणती कृपा ती मी सांगतो, बोल म्हणे काय पाहिजे. रामचंद्र प्रभू म्हणाले, आता माझा राज्यकारभार सुरू झालेला आहे, जसा सुरू झालाय तसा कधी ना कधी राज्यकारभार माझा संपेल. कधी संपेल, ज्या वेळेला माझ्या राज्यातला सामान्यातला सामान्य मनुष्य सुखी होईल, माझं राज्य त्या दिवशी संपलं. मला पुढे करण्याचं काही कारण नाही आहे. अयोध्यावासी माझे इतके चांगले आहेत, इतके समंजस आहेत की मला त्यांना वेगळं काही करावं लागेल, काही धाकदपटशा दाखवून काही कामं करून घ्यावे लागतील असं नाही. न सांगता कर देणारं माझं राज्य आहे, मला राज्याची तशी चिंता नाही, नगरवासियांची तशी चिंता नाही. मग आता हे राज्यामध्ये एकदा सुव्यवस्था सुरू झाली, एकदा सगळं मी ते आखून दिलं आणि त्यानुसार माझं राज्य सुरू झालं की मला दुसरं तिसरं काही करायचं नाही, फक्त भगवत चिंतन करायचं आहे, मला फक्त यज्ञयाग करायचे आहेत. माझी आपल्याजवळ प्रार्थना एवढीच आहे, मला आपण एवढाच वर द्या जाताना की जेव्हा मी हे सगळं आटोपून यज्ञ कर्माकडे प्रवृत्त होईन आणि अखंड अखंड यज्ञ करत राहीन, त्या त्या वेळेला मी ज्या ज्या यज्ञामध्ये आपल्याला आमंत्रण मनानं दिलेलं आहे त्या त्या यज्ञामध्ये आपण यावं आणि तिथं उपस्थितीनं माझा यज्ञ पूर्णतेला न्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. मला दुसरं तुमच्याकडून काहीही मागायचं नाही. प्रार्थना ऐकली, सगळ्यांना आनंद वाटला. त्यांनी सांगितलं, एवम असतो एवम असतो, असंच होईल असंच होईल, तथास्तु असं म्हणून ते सगळे ऋषी तिथून निघाले. निघाल्यानंतर रामचंद्र प्रभूंचा कार्यकाल सुरू झाला. त्यांचं भाग्य हे आहे की त्यांच्या पहिल्याच दिवशी त्यांना संत दर्शन घडलेलं आहे. पहिलाच दिवस आहे, संत दर्शन घडलं, ऋषी आले, भेटले, अभिनंदन केलं, अभिवचन दिलं. रामचंद्र प्रभूंना आनंद झाला आणि हे सगळं सांगेपर्यंत संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला जायला लागला. म्हणून अगस्ती ऋषींनी सांगितलं की बाबा आता संध्याकाळ होत आली, खूप वेळ झाला, मग सायं संध्येची आमची वेळ झालेली आहे, आम्ही सायं संध्या करतो, पुढे जातो. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं ठीक आहे. प्रवृत्तायाम रजन्याम तुम स्वंत पुरचरो अभवत. मग त्यांनी सगळं संध्यावंदन वगैरे केलं. संध्याम उपास्य विधिवत असं वाल्मिकी रामायण बोलतं. रामचंद्र प्रभूंनी सुद्धा त्यांच्याबरोबर संध्या केली. यज्ञोपवीत धारण केल्यानंतर संध्या चुकवणं योग्य नाही. रामचंद्र प्रभूंची संध्या एकही दिवस चुकली नाही असं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. कालही आपण त्या संबंधामध्ये बोलून आलो. शास्त्राचं वचन आहे, अहरह स्नात्वा संध्याम उपासित. माणसाने रोज आंघोळ करून संध्या करावी असं शास्त्रही बोलतं. त्याचा परिणाम काय असतो वगैरे आपण बोलून आलो. संध्यावंदन हा एक विधी आहे आणि विधीचा विचार करताना शास्त्र आपल्याला 3 पद्धतीचे विधी सांगत असतं. एक अपूर्व विधी आहे, एक परिसंख्या विधी आहे, काही त्याची चर्चा आहे. वेदांतामध्ये पुष्कळ याचा विचार आहे. मला ते आता सगळंच सांगण्यामध्ये काही तात्पर्य नाही आहे.
त्याच्यामधून काय काय आपल्याला प्राप्त होतं याच्या संबंधातला आणखीनही काही विचार आपल्याला करता येऊ शकतो. संध्यावंदन हा वेदविधी आहे आणि हा विधी अपूर्व विधी मानला गेलाय. नित्यविधी असल्यामुळे अपूर्व विधी मानला गेलाय. जे नित्य करावं लागतं त्याच्यामध्ये अपूर्वता असल्याशिवाय त्या नित्यतेमध्ये सातत्य राहत नाही, असा एक सामान्य नियम आहे. त्यामुळे हा अपूर्व विधी मानला गेला. अपूर्व विधी, नियमविधी आणि परिसंख्या विधी असे 3 विधी आहेत. त्याच्यामुळे संध्येच्या संबंधामध्ये विचार करत असताना मीमांसेमध्ये ही चर्चा, याला नियमविधी मानायचं का अपूर्व विधी मानायचं. कारण नियम म्हणून नियम पाळण्याकरता संध्या करा असंही एक आहे आणि त्याच्यामधून काही अपूर्व निर्माण होतं म्हणून त्याच्यामध्ये संध्या करा असं काही सांगितलं गेलंय. विधी आहे, त्याचं उल्लंघन आपल्याला करता येणार नाही. झालं, दिवस मावळला, ते सगळे निघून गेले, रात्र झाली. रामराज्यातली ही पहिली रात्र आहे. मोठ्या आनंदानं ती व्यतीत झाली. दुसऱ्या दिवशी रामचंद्र प्रभूंच्या राज्यातले जे काही कैदी होते, परराज्यातून आक्रमण करताना पकडले गेलेले, ते सगळे आले. त्यांनी रामचंद्र प्रभूंना उठवलं. रामचंद्र प्रभूंची खूप सुंदर स्तुती केली. स्तुती करत असताना तुम्ही कसे आहात हे सांगत असताना पंचमहाभूतांचं वर्णन केलं. हे सगळं वर्णन करून झाल्यानंतर रामचंद्र प्रभू झोपेतून उठले, जागृत झाले. हस्तिदंती त्यांचा पलंग आहे, त्या पलंगावर पांढरा शुभ्र आभरा गादीवरती घातलेला आहे आणि निळेशार रामचंद्र प्रभू त्या पांढऱ्या शुभ्र गादीवर अत्यंत शोभून दिसतात. वाल्मिकी रामायणाने वर्णन केलंय, त्याचंही वर्णन केलंय. रामचंद्र प्रभू उठून बसले, त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. स्नान संध्या वगैरे सगळं झालं, जप वगैरे सगळा झाला. रामचंद्र प्रभूंनी हवन केलं, दरबारामध्ये आले. अशा पद्धतीनं रामचंद्र प्रभूंचा दिनक्रम सुरू झाला. तो दिनक्रम पुढे अनेक वर्ष चालू राहिला. त्याच्यानंतर रामचंद्र प्रभूंनी ओळखलं, त्याचा पुढे विचार आहेच आहे. रामचंद्र प्रभूंनी एके दिवशी सीता मातोश्रींना असं सांगितलं. ते मध्ये एक बिभीषणाची कथा येते, बरंच आहे काय काय, ते सगळंच कुठं सांगत आता. बिभीषण आला वगैरे, त्याने रामचंद्र प्रभूंना नमस्कार केला, काही शंका विचारल्या, तो गेला. हे सगळं झालं. त्यानंतर एके दिवशी रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रीला असं सांगितलं की मला असं वाटतं की आता आपल्याला संतती झाली पाहिजे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं. त्यानंतर काही काळानंतर सीता मातोश्री गर्भवती राहिल्या. त्यानंतर रामचंद्र प्रभूंनी, जिथं आपण सुरू केलंय तिथं मी परत येतोय, आपल्याला लक्षात येईल कदाचित. रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रीला विचारलं, तुला काही डोहाळे आहेत का? सीता मातोश्री म्हणते, साधूंची सेवा झाली नाही, तेवढं करण्याची खूप इच्छा आहे. असं त्यांचं बोलणं झालं. रामचंद्र प्रभू म्हणाले, ठीक आहे, उद्या आपण त्याचं काहीतरी व्यवस्था करू. रात्री तो भद्र आला. त्याने सगळ्या अयोध्येमध्ये काय चर्चा चालू आहे ते सांगितलं. रामायणामध्ये म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये त्याचं नाव भद्र आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये जर पाहिलं, तुलसी रामायणामध्ये जर पाहिलं तर त्याचं नाव दुर्मुख आलंय. दुर्मुख नाव आहे त्याचं, पण वाल्मिकी रामायणात त्याचं नाव भद्र आहे. तो आला, त्यांनी सगळं सांगितलं. रामचंद्र प्रभूंनी मग या तिन्ही भावांना बोलवलं. सीतेचा मी त्याग करणार आहे असं सांगितलं. लक्ष्मणाला ती जबाबदारी दिली. शपथ घालून लक्ष्मणाला पाठवलं. सीता मातोश्रीला लक्ष्मणाने सोडलं. सोडल्यानंतर लक्ष्मण रडायला लागले. सीता मातोश्रीने त्यांना समजावलं, लक्ष्मणा तू रडू नकोस. अरे हे करतात ते माझ्या योग्य करतात आणि माझं पूर्व कर्म जर तसं असेल तर मला सुद्धा त्या संबंधामध्ये काही करता येणार नाही. आता सीता मातोश्रीच्या पूर्वकर्मानुसार सीता मातोश्रींना रामरायाचा वियोग व्हावा असं काही पूर्वकर्म त्यांच्या चरित्रामध्ये आहे काय? आपल्या पतीबरोबर आपला वियोग व्हावा असं पूर्वकर्म कोणतं असतं की ज्याच्यामुळे पती आणि पत्नी यांच्यामध्ये विरह निर्माण होतो? असं काही कर्म आहे का? रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये नसलं तरी अन्य रामायणांमध्ये, काही 1-2 रामायणामध्ये त्याची चर्चा आहे की असं कोणतं कर्म आहे की ज्याच्यामुळे सीता मातोश्रीला रामरायाचा वियोग एवढा काळ सहन करावा लागला. पोटात गर्भ असताना नवरा जवळ नाही असं वाटावं, असं कोणतं कर्म आहे?